नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. पाथरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने आज पाथरी येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं नगर अध्यक्ष व नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन पाथरी शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी आमदार सुरेश देशमुख, बाळासाहेब देशमुख, काँग्रेस शहराध्यक्ष नदीम इनामदार, भगवान वाघमारे, नासिर खान, नगराध्यक्षपदाचे उमेदवार जुनेद खान तसेच पाथरी नगर परिषदेच्या निवडणुकीत उभे असलेले नवनिर्वाचित उमेदवार व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दरम्यान बोलताना प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की ही सभा प्रचाराचे नारळ फोडायची नसून ही विजयाची सभा आहे. आज संपन्न झालेल्या सभेत पाथरी शहरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. काल विड्रॉल झाले आणि आज अशा प्रकारची सभा म्हणजे प्रचाराचा नारळ फोडण्याची नाही तर हा विजय सभा अशा प्रकारचा एक उत्साह होता. गली गली में शोर है और कोण चोर है याचं उत्तर आता जनतेला मिळालेलं आहे आणि फार भरगच्च अशा स्वरूपाचा प्रतिसाद लोकांकडून मिळत आहे. राज्यामध्ये काय परिस्थिती आहे महाविकास आघाडीची? काही ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात धुकळे दिसून येते. एकूण काय वाटतंय आताचा बिहार निवडणुकीच्या निकालाचा परिणाम इथं दिसून येतोय? आम्ही स्थानिक पातळीवर सर्व अधिकार दिले होते, त्यामुळे काही ठिकाणी आम्ही आघाडीत लढत आहोत तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत सुरू आहे. त्यामुळे एकंदरीत प्रत्येक पक्षाला आपली वैचारिक आणि संघटनात्मक वाढ करण्याची एक संधी हवी असते. स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत आणि त्यामुळे आम्ही अधिकार स्थानिक पातळीवर दिले होते. राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी मात्र ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून लढत नाही. नेत्यांनी, मंत्र्यांनी, आमदारांनी त्यांच्या पत्नी, त्यांच्या बहिणी, त्यांचे भाचे, त्यांचे मामे भाऊ हे उभं करून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षांनी कार्यकर्त्याला बाजूला सारलेलं आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर वर्लीवाले, कोयता गँगवाले, ब्राऊन शुगरवाले, मॉब लिंचिंग करणाऱ्या आरोपींना त्यांनी तिकीट दिलेले आहे. म्हणजे कार्यकर्ता दोन्हीकडून बाट ठरवून एकीकडे घरातले लोक तर दुसरीकडे गुंडागर्दीला प्रोत्साहन भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत दिलंय. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.